भडगाव तालुक्यात पिंपरखेड गावातील वाल्मिक नामक तरुण वय 27 वर्ष हा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला होता। त्या कामी चौकशी सुरू असतानाच तोच आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी नारायण नामक तरुण त्याच ठिकाणी पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पिंपरखेड गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती पोलीस पाटील भाईदास महाजन यांनी भडगाव पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी नातेवाईकांनी एरंडोल नांदगाव महामार्गावर रास्ता रोको करत एकच आक्रोश केला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक पाचोरा बापू रोहम, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, कासुदा पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी नातेवाईकांना समजावत फॉरेन्सिक टीमचे पाचारण करण्यात आले। सदर मृतदेह जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून गावात शांतता कामी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। भडगाव पोलिसांनी चौकशी कामी 3 तरुणांना भडगाव पोलीस स्टेशनला बोलवले आहे। या सदर घटनेच्या ठिकाणी भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोरणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील, पोलीस नाईक मनोहर पाटील, मंगलसिंग गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, महेंद्र चव्हाण, पंचशिला निकम, सोनी सकपाळे, शमीना पठाण आदी उपस्थित होते। या घटनेचा तपास स्वतः भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।